नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायची आपली प्रॅक्टिस सेट 2.6 जी डिपेंड करते ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर यामध्ये आपल्याला बघा काय करायचंय, की आपल्याला एक व्हेरिएबल कन्सिडर करायचंय आणि गिव्हन कंडिशनवरून काय करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आणि त्याला काय करायचंय कोणत्याही एका मेथडनं काय करायचं सॉल्व्ह करायचं आणि त्याचं काय करायचंय सोल्युशन काढायचंय. तर बघूयात आपली प्रॅक्टिस सेट 2.6 ज्याच्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. ज्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा प्रोडक्ट ऑफ प्रगती एज 2 years अगो अँड 3 year हेन्स इज 84 फाइंड हर प्रेझेंट एज. तर बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं की प्रगतीच्या वयाची बेरीज करायची पण कधी 2 वर्ष आधीची आणि 3 वर्षानंतरची आणि याचा प्रोडक्ट येते म्हणते ते 84. तर आपल्याला काय विचारलं त्यानं फाइंड हर प्रेझेंट एज. तर या ठिकाणी आपल्याला जे व्हेरिएबल कन्सिडर करावं लागेल ते करावं लागेल तिच्या एजला, कारण की आपल्याला तेच विचारलेले. म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करणार की लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर. त्याच्यानंतर आपण काय करणार की 2 years वाला ॲगो तिचं काय काढणार एज काढणार. त्याच्यानंतर 3 वर्षानंतरचं आफ्टर 3 years तिचं एज काढणार आणि त्याच्यानंतर दोन्हीचा काय करणार प्रोडक्ट करणार. तर या ठिकाणी बघा 2 years ॲगो प्रगती एज. तर बघा प्रगतीचं सध्या वय किती आहे एक्स इयर. 2 वर्ष अगोदर किती होणार तिचं एक्स मायनस 2 इयर. जसं एखाद्याचं जर वय 10 वर्ष असेल तर 2 वर्ष आधी काय होणार 10 - 2 किती होणार 8. त्याच पद्धतीनं सध्या प्रगतीचं वय किती आहे एक्स इयर. तर 2 वर्ष आधी तिचं वय किती होणार एक्स मायनस 2 इयर. सिमिलरली बघा आफ्टर 3 years प्रगती एज सध्या प्रेझेंट किती आहे एक्स. 3 वर्षानंतर काय होणार एक्स प्लस 3 इयर. तर या ठिकाणी बघा आपण 2 वर्ष आधीचं वय काढलं आणि त्याच्यानंतर 3 वर्षानंतरचं वय काढलं. तर बघा या ठिकाणी आपल्याला कंडिशन दिली की या दोन्हीचा प्रोडक्ट किती येते म्हणते 84. मग या ठिकाणी बघा फ्रॉम फ्रॉम गिव्हन कंडिशन एक्स मायनस 2 एक्स प्लस 3 इक्वल्स टू 84. त्याच्यानंतर बघा आपण याला काय करणार सॉल्व्ह करणार. तर सुरुवातीला एक्स न मल्टिप्लाय करणार या ब्रॅकेटला एक्स इंटू एक्स प्लस 3. त्याच्यानंतर -2 न मल्टिप्लाय करणार त्याच ब्रॅकेटला एक्स प्लस 3 इक्वल्स टू 84. त्याच्यानंतर बघा एक्स इंटू एक्स काय होणार एक्स स्क्वेअर. एक्स इंटू 3 किती होणार 3x. -2 इंटू एक्स किती होणार -2x. -2 इंटू 3 किती होणार -6 इक्वल्स टू काय होणार 84. त्याच्यानंतर बघा एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x. तर या ठिकाणी काय होणार 1x. -6 प्लस 84 या साईडनं आल्याच्यानंतर काय होणार -84 आणि पलीकडच्या साईडने काय राहणार 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस एक्स -6 -84 किती होणार -90 इक्वल्स टू काय 0. तर बघा या ठिकाणी आता आपण याला सॉल्व्ह करणार बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर या ठिकाणी बघा आपल्याला -90चे असे फॅक्टर पाडायचे की ज्याचा प्रोडक्ट -90 आला पाहिजे आणि त्या रूटची ॲडिशन किती आली पाहिजे. इथं काही नाही म्हणजे किती असणार +1. पण या ठिकाणी बघा की जर आपण 10 × 9 जर घेतलं तर काय येणार 90. बट या ठिकाणी बघा आपल्याला ॲडिशन कशात पाहिजे प्लस पाहिजे. म्हणून मोठ्या नंबरला आपण प्लस साइन देणार आणि जो लहान नंबर आहे त्याला कोणता साइन देणार मायनस. जर या दोन्हीचा प्रोडक्ट केला तर बघा -90 येणार आणि याची जर सम केली 10 प्लस -9 तर ते किती येणार +1x. म्हणून या ठिकाणी बघा याचे आपण काय पाडलेत फॅक्टर पाडलेत जे काय आले आपले 10 आणि -9. म्हणून या ठिकाणी लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस 10x -9x -90 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा या फर्स्ट 2 टर्म मधून काय कॉमन निघणार एक्स. इथं काय राहिलं एक्स प्लस 10. त्याच्यानंतर बघा या दोन्ही टर्म मधून काय कॉमन निघणार -9. कारण की बघा या ठिकाणी -9 दोन्ही टर्मला काय होते डिवाइड होते. या ठिकाणी बघा काय राहिलं एक्स प्लस मायनस कॉमन काढल्यानंतर काय होणार साइन चेंज होणार प्लस किती 10 इक्वल्स टू बघा किती येणार 0. -9 इंटू एक्स किती होणार -9x -9 इंटू प्लस 10 किती होणार -90. एकदा काय करणार की जे रिपीट फॅक्टर झाला ते 1 टाइम्स आणि रिमेनिंग पार्ट एकदा इक्वल्स टू काय 0. त्याच्यानंतर एक वेळेस काय करणार एक्स प्लस 10 इक्वल्स टू 0 और एक्स मायनस 9 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा प्लस 10 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -10 और
एक्स इक्वल्स टू काय मिळणार -9 त्या साईडने गेल्याच्या नंतर +9. तर या ठिकाणी बघा आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्यात. एक मिळाली आपल्याला -10 आणि एक मिळाली 9. तर या ठिकाणी बघा आपण एकच व्हॅल्यू घेणार ती म्हणजे +9. तर कारण काय की आपण एज काय कन्सिडर केलं की तिचं प्रेझेंट एज काय कन्सिडर केलं एक्स इयर, म्हणजे याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली पाहिजे, कारण की एज आपण कधीच निगेटिव्ह मध्ये मोजत नाही. म्हणून या ठिकाणी एक्स इज नॉट इक्वल्स टू -10 सिन्स एज कॅनॉट बी निगेटिव्ह. म्हणून या ठिकाणी प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर ओल्ड. तर सध्या प्रगतीचं वय किती आहे? प्रेझेंट एज 9 इयर ओल्ड. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे? द सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर इज 244. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे की 2 कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची एडिशन किती येते म्हणते 244. तर आपल्याला फाइंड द नंबर काढायला सांगितलं. तर या ठिकाणी आपण काय करणार बघा, सुरुवातीला एक कन्सेप्ट समजून घेऊ की आपल्याला माहिती आहे की इव्हन नंबर जर म्हणल्याच्या नंतर इव्हन नॅचरल नंबर म्हणल्याच्या नंतर 2, 4, 6. तर याच्यापैकी कोणतेही ते 2 नंबर असणार आहेत. कन्सिक्युटिव्ह म्हणजे काय, लगेच लागून असलेले. जर सपोज ती संख्या 2 असेल तर आपण तिला कन्सिडर जर एक्स केलं तर बघा पुढची जी इव्हन नॅचरल नंबर आहे याच्यामध्ये कितीचा फरक पडणार? 2चा. म्हणजे जर याच्यावरून आपल्याला हा नंबर जर लिहायचा असेल तर आपण काय लिहिणार? x+2. म्हणजे त्या 2 कन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर कोणते असतील? एक असणार x आणि त्याच्यानंतर कोणता असणार? x+2. जर आपण ते 4 ला जर x कन्सिडर केलं तर हा जो नंबर होणार हे काय होणार? -2. या ठिकाणी काय होणार? x-2. एक तर आपण वरची पेअर कन्सिडर करणार किंवा खालची पेअर कन्सिडर करणार. आपला आन्सर चुकणार नाही. आपण या ठिकाणी दोन्ही मेथडनं ते काय करणार आहे? सॉल्व्ह करून बघणार आहे. तर बघा या ठिकाणी की आपण कन्सिडर करणार की लेट that 2 consecutive even natural number are. एक आहे आपला x and x+2. तर बघा या ठिकाणी अकॉर्डिंग कंडिशन फ्रॉम गिवन कंडिशन. तर या ठिकाणी बघा त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन म्हणजे बघा या ठिकाणी काय x² प्लस x+2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू किती येणार म्हणते? 244. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय येणार? x² प्लस या ठिकाणी कोणता फॉर्म्युला लागणार? a+b ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा x² प्लस 4x+4 इक्वल्स टू 244. त्याच्यानंतर बघा x² प्लस x² किती होणार? 2x² प्लस 4x प्लस 4. त्याच्यानंतर 244 इकडे प्लस आहे, इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार? -244 इक्वल्स टू बघा या ठिकाणी काय येणार? 0 येणार. त्याच्यानंतर बघा 2x² प्लस 4x. तर या ठिकाणी बघा +4 -244 किती होणार? -240 इक्वल्स टू बघा 0. तर या इक्वेशन मध्ये बघा ईच टर्म जी डिव्हिजिबल आहे, कितीनं डिव्हिजिबल आहे? ईच टर्म डिव्हिजिबल आहे 2 न. या ठिकाणी काय करणार आपण? डिवाइड अबाउट इक्वेशन बाय 2. या 2 न काय करते आपण? अबाउट इक्वेशनला डिवाइड करते. जर 2 न डिवाइड केलं तर या ठिकाणी काय राहणार? x² प्लस या ठिकाणी जर डिवाइड केलं तर काय येणार? 2x मायनस याला जर डिवाइड केलं तर या ठिकाणी काय येणार? -120 इक्वल्स टू बघा या ठिकाणी काय आलं? 0. त्याच्यानंतर बघा आपल्याला या -120 चे काय पाडायचे? फॅक्टर पाडायचे. -120 चे फॅक्टर पाडायचे ज्याच्या ऍडिशन त्या फॅक्टरची किती आली पाहिजे? +2 आली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा मोठ्या नंबरला कोणतं साइन असलं पाहिजे? प्लस. या ठिकाणी बघा 12 आणि या ठिकाणी काय येणार? -10. तर या ठिकाणी फॅक्टर पडले 12 आणि -10. त्याच्यानंतर बघा x² प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल्स टू 0. तर फर्स्ट पेअर मधून बघा काय कॉमन निघाता? x. तर या ठिकाणी राहिलं x+12. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉमन निघलं आपलं -10. -10 जर कॉमन काढलं तर या ठिकाणी काय राहणार? x+12 इक्वल्स टू 0. एकदा x+12 आणि एक वेळेस काय लिहिणार? x-10 इक्वल्स टू 0. x+12 इक्वल्स टू 0 और x-10 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा +12 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार? मायनस. x इक्वल्स टू -12 और x इक्वल्स टू 10. तर या ठिकाणी बघा एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला. एक मिळाली -12 आणि एक मिळाली 10. तर या ठिकाणी बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं होतं की आपला जो नंबर आहे तो कोणता आहे? इव्हन नॅचरल नंबर. तर या ठिकाणी बघा हा जो -12 आहे हा नॅचरल नंबर नाही.
कारण की नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते 1 पासून. मग या ठिकाणी x इज नॉट इक्वल्स टू -12 सिन्स काय आहे इज नॉट इवन नॅचरल नंबर. म्हणून या ठिकाणी आपली x ची व्हॅल्यू मिळाली x इक्वल्स टू 10 आणि x प्लस 2 आपल्याला काय मिळणार 10 प्लस 2 या ठिकाणी काय मिळणार 12. म्हणून ते जे दोन कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर असतील इवन नॅचरल नंबर ते कोणते असतील 10 अँड 12. या ठिकाणी दॅट टू कन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर आर 10 अँड 12. आता जर आपण या ठिकाणी जर सेकंड पेअर जर कन्सिडर केली असती तर बघा या ठिकाणी सेकंड मेथड जर सॉल्व्ह करण्याचा जर प्रयत्न केला तर बघा या ठिकाणी याचा जर स्क्वेअर केला x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इक्वल्स टू 244. त्याच्यानंतर बघा याला लावणार या ठिकाणी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर x स्क्वेअर मायनस या ठिकाणी काय होणार -4x प्लस 4 प्लस x स्क्वेअर इक्वल्स टू 244. त्याच्यानंतर बघा x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर किती होणार 2x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस 244 त्या साईडने या साईडने आल्याच्यानंतर काय झाले असते -244 इक्वल्स टू बघा या ठिकाणी काय 0. 2x स्क्वेअर मायनस 4x या ठिकाणी दोन्हीची सबस्ट्रॅक्शन काय आली असती -240 इक्वल्स टू या ठिकाणी काय 0. सिमिलरली या ठिकाणी आपण या पद्धतीने काय केलं असतं डिवाइड अबाव इक्वेशन बाय 2. डिवाइड अबाउट इक्वेशन बाय 2. जर 2 ने डिवाइड केला असता तर x स्क्वेअर मायनस 2x मायनस 120 इक्वल्स टू 0. तर बघा या ठिकाणी आपण -120 चे फॅक्टर पाडले असते तर या ठिकाणी काय पडले असते बघा या ठिकाणी त्याची जे रूटचा जो डिफरन्स ऍडिशन आहे ती किती आली पाहिजे -2. या ठिकाणी बघा मोठ्या नंबरला मायनसचा साइन आणि जो छोटा नंबर आहे त्याला कोणतं साइन प्लसचं साइन. जर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर -120 आणि दोन्हीची जर ऍडिशन केली तर काय येणार -2. पण या ठिकाणी लिहिणार x स्क्वेअर -12x प्लस 10x मायनस 120 इक्वल्स टू 0. या ठिकाणी कॉमन निघणार x -12 प्लस या ठिकाणी कॉमन निघणार 10 x -12 इक्वल्स टू 0. एक वेळेस x -12 आणि एक वेळेस x प्लस 10 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा x -12 इक्वल्स टू 0 और x प्लस 10 इक्वल्स टू या ठिकाणी काय 0. त्याच्यानंतर बघा -12 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार प्लस x इक्वल्स टू 12 और x इक्वल्स टू -10. तर या ठिकाणी बघा आपल्याला जसं या ठिकाणी दोन व्हॅल्यू मिळाल्यात तशाच या ठिकाणी मिळाल्यात बट यातली आपण कोणती व्हॅल्यू घेतली पॉझिटिव्ह कारण की आपल्याला कोणता नंबर म्हणलं इवन नॅचरल नंबर. तर या ठिकाणी बघा x इक्वल्स टू -10 आपण सिलेक्ट करणार नाही तर या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळणार म्हणून या ठिकाणी x इज नॉट इक्वल्स टू -10. सिमिलरली इथं कारण लिहायचं की काय आपल्याला कोणता नंबर पाहिजे इवन नॅचरल नंबर. मग x ची जर व्हॅल्यू आपण 12 घेतली x ची व्हॅल्यू जर आपण 12 घेतली तर त्याच्या आधीचा नंबर 12 - 2 किती मिळणार 10 मिळणार. म्हणजे आपल्याला ते दोन्ही नंबर सेम मिळणार. म्हणजे आपण या प्रोसिजरनं जरी केलं या मेथडनं जरी केलं तर दोन्हीमध्ये आन्सर आपल्याला कसे मिळणार सेम मिळणार. अतिशय असा सोपा हा काय होता क्वेश्चन होता. यानंतर आपल्याला बघायचा आपला क्वेश्चन नंबर 3 ज्याच्यामध्ये बघा आपल्याला फ्लो चार्ट दिलेले आहे. तर बघा पहिलं तर आपण काय करणार क्वेश्चन केअरफुली रीड करणार आणि त्याच्यावरून आपल्याला कन्सिडर करावं लागेल की व्हेरिएबल काय कन्सिडर करायचं. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे व्हेरिएबल काय कन्सिडर करायचं. तर बघा या ठिकाणी इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ट्रीज. तर बघा या ठिकाणी मधुसूदन यांचं ऑरेंजचं गार्डन आहे ज्याच्यामध्ये टोटल ट्रीज किती आहेत 150 ट्रीज. द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. तर बघा रो मध्ये जे नंबर ऑफ ट्रीज येतं हे 5 जास्त आहेत ज्या एच कॉलम मध्ये असतील त्याच्यापेक्षा 5 काय येतं जास्त आहेत. त्याच्यानंतर बघा फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो अँड इच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रत्येक रो मध्ये आणि कॉलम मध्ये किती नंबर ऑफ ट्रीज आहे ते काढायचं आणि आपल्याला फ्लो चार्टचा काय करायचं वापर करायचा. तर बघा या ठिकाणी फर्स्ट तर आपल्याला कन्सिडर करायचं की त्या ठिकाणी त्याच्या रो मध्ये एकूण कॉलम मध्ये एकूण किती झाडं आहेत x झाड येतं. तर बघा या ठिकाणी काहून x कन्सिडर केलं कॉलमलाच. तर बघा या ठिकाणी की रोला काय केलं की रो मध्ये जे नंबर ऑफ ट्री आहेत हे कॉलम पेक्षा काय तर 5 जास्त. याचा अर्थ रोला कम्पेअर केलं कोणासोबत कॉलम सोबत. तर या ठिकाणी आपल्याला कोणाला कन्सिडर करावं लागेल कॉलमला. म्हणून या ठिकाणी बघा त्यांनी कॉलमला काय केलेलं आहे कन्सिडर केलं. म्हणून या ठिकाणी बघा की लेट नंबर ऑफ ट्रीज इन each column
आर यक्स. तर या ठिकाणी बघा की प्रत्येक कॉलम मध्ये किती ट्रीज येतं यक्स. त्याच्यानंतर बघा सेकंड, तर आपल्याला काय दिलेलं आहे की नंबर ऑफ ट्रीज इन अ रो काय येतं 5 न जास्त आहेत, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 5 कोणापेक्षा नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम. या ठिकाणी बघा आपण कॉलमला काय कन्सिडर केलं यक्स. या ठिकाणी बघा काय येईल यक्स प्लस 5. या ठिकाणी सेकंड जे तुमचा आन्सर येणार ते बघा काय येणार की लेट नंबर ऑफ ट्रीज इन each row equals to number of trees in each column प्लस किती होणार 5, म्हणजे किती मिळणार आपल्याला x प्लस 5. त्याच्यानंतर बघा थर्ड ज्याच्यात आपल्याला विचारलं की टोटल नंबर ऑफ ट्रीज. या ठिकाणी बघा आपल्याला काय करावं लागेल की टोटल नंबर ऑफ ट्रीज, टोटल नंबर ऑफ ट्रीज. या ठिकाणी बघा आपण सपोज करू, सपोज एक एक्झाम्पल की बा त्या एका रो मध्ये असे समजू आपण 10 ट्रीज आहेत. एका रो मध्ये किती ट्रीज येतात 10 ट्रीज, आणि असे एकूण कॉलम किती येतात 5. तर प्रत्येक कॉलम मध्ये आपण कन्सिडर करू की 4 ट्रीज येतं. मग या ठिकाणी जर आपल्याला टोटल ट्रीज जर काढायचे असतील तर एका रो मध्ये किती येतं 10 आणि एका कॉलम मध्ये किती येतं 4. तर आपल्याला काय करावं लागेल या दोन्हीचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग या ठिकाणी बघा टोटल नंबर ऑफ ट्रीज या ठिकाणी काय येणार की x इंटू x प्लस 5 नंबर ऑफ ट्रीज इन रो इंटू नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. मग या ठिकाणी काय लिहिणार बघा नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इंटू नंबर ऑफ ट्रीज इन रो. तर या ठिकाणी बघा कॉलम मध्ये किती येतं x आणि रो मध्ये किती येतं x प्लस 5. हे झाले आपले काय टोटल नंबर ऑफ ट्रीज. त्याच्यानंतर बघा आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज दिलेले आहेत, जे किती दिलेले आहेत बघा या ठिकाणी आपल्याला 150. त्याच्यानंतर बघा आपला फोर्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्याला काय करायचं फ्रेम क्वाड्रेटिक इक्वेशन. या ठिकाणी बघा फ्रॉम गिव्हन कंडिशन. तर या ठिकाणी बघा की टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला दिलेले आहेत जे किती येणार आहे तो 150. त्याच्यानंतर बघा याला काय करणार आपण सॉल्व्ह करणार. x इंटू x काय होणार x स्क्वेअर, x इंटू 5 काय होणार 5x इक्वल्स टू 150. त्याच्यानंतर बघा प्लस 150 या साईडने आल्याच्या नंतर काय होणार मायनस. या ठिकाणी बघा x स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इक्वल्स टू बघा या ठिकाणी काय होणार 0. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करायचं. मायनस 150 चे असे फॅक्टर पाडायचे ज्याच्या फॅक्टरची ऍडिशन प्लस 5 आली पाहिजे आणि प्रोडक्ट काय आला पाहिजे मायनस 150. या ठिकाणी बघा तर बघा या ठिकाणी या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मायनस 150 येते आणि या दोन्हीची ऍडिशन किती येणार प्लस 5x. म्हणून या ठिकाणी बघा काय लिहिणार x स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इक्वल्स टू काय 0. तर या ठिकाणी बघा कॉमन काय निघणार प्लस x. या ठिकाणी राहिलं x प्लस 15. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय कॉमन निघणार आपलं मायनस 10. जर मायनस 10 कॉमन काढले तर या ठिकाणी राहणार x प्लस 15 इक्वल्स टू 0. एक वेळेस काय करणार रिपीटच झालेला पार्ट एक वेळेस लिहिणार x प्लस 15 आणि एक वेळेस रिमेनिंग पार्ट इक्वल्स टू बघा काय 0. एक वेळेस x प्लस 15 इक्वल्स टू 0 और x इक्वल्स टू x मायनस 10 इक्वल्स टू 0. प्लस 15 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार मायनस 15 और x इक्वल्स टू मायनस 10 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार प्लस 10. या ठिकाणी बघा एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या 2, एक मिळाली आपल्याला मायनस 15 आणि एक मिळाली 10. तर या ठिकाणी बघा आपण एक्स कोणाला कन्सिडर केलं होतं नंबर ऑफ ट्रीज, आणि नंबर ऑफ ट्रीज कधीच निगेटिव्ह नसते. पण या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू इज नॉट इक्वल्स टू 15 सिन्स ट्रीज आर नॉट काउंट ॲज निगेटिव्ह. म्हणून या ठिकाणी बघा x इक्वल्स टू 10. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण की नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम काय येणार आर 10. त्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, तर रो मध्ये काय येणार x प्लस 10. x प्लस 10 म्हणजेच काय येणार 10 प्लस 5 इक्वल्स टू काय 15. म्हणून बघा की प्रत्येक कॉलम मध्ये एकूण किती ट्रीज येतं 10 आणि प्रत्येक रो मध्ये किती ट्रीज येतं 15. तर या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागेल. तर या ठिकाणी बघा आपल्याला नेक्स्ट त्याच्यातून विचारलं होतं की क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं होतं, त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू काढायची होती. मग याला आपण इथे काय ठिकाणी काय केलं फॅक्टरायझेशन मेथडनं काय केलं सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम ज्याच्यात आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली, आणि नेक्स्ट आपल्याला विचारलं होतं नंबर ऑफ ट्रीज इन अ
रो. तर अशा पद्धतीने काय करता येते आपल्याला सॉल्व्ह करता येते. यानंतर आपल्याला बघायचं आपला क्वेश्चन नंबर 4. तर बघा याच्यामध्ये काय करतात, बऱ्याच मुलांना अडचण जाते की कोणत्या क्वांटिटीला व्हेरिएबल असाइन करायचं. तर बघा या ठिकाणी आपण क्वेश्चन केअरफुली रीड करू. तर या ठिकाणी बघा विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. तर या ठिकाणी बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की विवेकचं जे वय हे 5 वर्षांना मोठं आहे कोणापेक्षा, किशोरपेक्षा. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एज इज 1/6. जर त्यांच्या वयाच्या रेसिप्रोकलची जर ऍडिशन केली तर ती किती येणार, 1/6. तर आपल्याला विचारलं फाइंड देअर प्रेझेंट एज. तर बघा या क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला असाइन कोणाला करायचं ते लगेच तुम्हाला कळेल. तर बघा या ठिकाणी बघा कोणाला कोणासोबत कम्पेअर केलं की विवेकला कम्पेअर केलं. विवेकचं जे वय आहे किशोरपेक्षा कितीनं मोठं आहे, 5 वर्षानं काय आहे, मोठा आहे. तर या ठिकाणी विवेकला कम्पेअर केलं कोणासोबत, किशोर सोबत. तर ज्याच्या सोबत कम्पेअर केलं त्या क्वांटिटीला काय करायचं, व्हेरिएबल असाइन करायचं. तर या ठिकाणी बघा की आपण असाइन करणार की प्रेझेंट एज ऑफ किशोर काय करणार, एक्स इयर. तर या ठिकाणी लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर इज एक्स इयर अँड प्रेझेंट एज ऑफ विवेक काय येणार, x+5. म्हणजे आपल्याला बघा या ठिकाणी विवेकला कम्पेअर केलं होतं कोणासोबत, किशोर सोबत. म्हणून किशोर जी क्वांटिटी आहे याचं जे वय आहे याला कन्सिडर केलं एक्स, ज्याच्यावरून आपल्याला कोणाचं वय मिळते, विवेकचं. त्याच्यानंतर बघा फ्रॉम गिव्हन कंडिशन. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय कंडिशन दिलेली की त्यांच्या वयाच्या रेसिप्रोकलची ऍडिशन. तर किशोरचं वय किती आहे, एक्स, तर त्याचं रेसिप्रोकल वयाचं काय येणार, 1/x. सिमिलरली विवेकचं वय काय आहे, x+5, तर त्याच्या वयाचं रेसिप्रोकल काय येणार, x+5. आणि ह्या दोन्हीची ऍडिशन त्यांना सांगितलेली किती येणार, 1/6. तर या ठिकाणी बघा त्यांच्या वयाच्या रेसिप्रोकलची ऍडिशन किती येणार, 1/6. त्याच्यानंतर या ठिकाणी करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. x+5 इंटू 1 काय मिळणार, x+5 प्लस एक्स इंटू 1 या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, एक्स. त्याच्यानंतर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू x+5 इक्वल्स टू 1/6. त्याच्यानंतर बघा एक्स प्लस एक्स काय होणार, 2x+5 अपॉन एक्स इंटू एक्स काय होणार, x² प्लस एक्स इंटू 5 काय होणार, 5x इक्वल्स टू 1/6. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन की 6 इंटू 2x+5 इक्वल्स टू 1 इंटू x² प्लस 5x. त्याच्यानंतर बघा 6 इंटू 2 किती होणार, 12x प्लस 6 इंटू 5 किती होणार, 30 इक्वल्स टू 1 इंटू x² काय होणार, x² प्लस 5x. त्याच्यानंतर बघा या टर्म, या दोन्ही टर्म या साईडनं प्लस आहेत, तिकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस. या ठिकाणी बघा x² मायनस 12x प्लस 5x मायनस 30 इक्वल्स टू या ठिकाणी काय होणार, 0. तर या ठिकाणी बघा x² प्लस 5x ॲज इट इज राहिलं, फक्त या दोन्ही टर्मचे तिकडे गेल्यानंतर काय झाले, साईन चेंज झाली. या ठिकाणी x² मायनस 12x प्लस 5x काय होणार, मायनस 7x मायनस 30 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला मायनस 30चे फॅक्टर पडायचे आणि ज्याच्या रूटची ऍडिशन काय आली पाहिजे, -7. म्हणून या ठिकाणी मोठ्या नंबरला मायनसचं साईन आणि लहान नंबरला प्लसचं साईन. या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर -30 आणि या दोन्हीची जर ऍडिशन केली तर काय येणार, -7. म्हणून या ठिकाणी x² मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इक्वल्स टू काय होणार, 0. या ठिकाणी बघा या टू पेअर मध्ये फर्स्ट पेअर मध्ये काय कॉमन निघणार, x मायनस 10 प्लस या ठिकाणी बघा 3 न डिवाइड करू शकतो म्हणून कॉमन काढले 3, x मायनस 10 इक्वल्स टू 0. एक वेळेस x मायनस 10 इक्वल्स टू 0 और x प्लस 3 इक्वल्स टू 0. x इक्वल्स टू या ठिकाणी मिळाले 10 और x इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळाले, +3 त्या साईडने गेल्यानंतर -3. तर या ठिकाणी बघा आपण दोन्ही पैकी एकच व्हॅल्यू घेणार, जी घेणार पॉझिटिव्ह, निगेटिव्ह घेणार नाही. कारण की एज कधीच आपण निगेटिव्ह मध्ये कॅल्क्युलेट करत नाही. या ठिकाणी x इज नॉट इक्वल्स टू -3 सिन्स एज कॅनॉट बी निगेटिव्ह. या ठिकाणी बघा की जी x ची व्हॅल्यू मिळाली, x म्हणजे कोणाचं, किशोरचं जे वय मिळालं आपल्याला ते किती मिळालं, या ठिकाणी आपल्याला मिळालं 10 इयर. या ठिकाणी लिहिणार की लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर इज 10 इयर अँड प्रेझेंट एज ऑफ विवेक जे किती मिळणार आपल्याला, x+5 म्हणजे काय, 10 + 5 या ठिकाणी किती मिळणार आपल्याला, 15 इयर ओल्ड. त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन, याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, सुयश स्कोर
10 मोर मार्क्स इन सेकंड टेस्ट दॅट इन फर्स्ट. तर सुयशला काय झालं, 10 मार्क्स जास्त मिळाले सेकंड टेस्ट मध्ये पहिल्या टेस्ट पेक्षा. त्याच्यानंतर बघा 5 टाइम द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज द सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन हिज फर्स्ट टेस्ट. तर या ठिकाणी बघा 5 टाइम्स जे सेकंड टेस्ट मध्ये मार्क्स मिळाले हे इक्वल टू असणार आहेत कुणाच्या, की जे फर्स्ट टेस्ट मध्ये त्याला मार्क मिळाले त्याच्या स्क्वेअरच्या. देन फाइंड हिज स्कोर इन फर्स्ट टेस्ट. तर या ठिकाणी बघा की सेकंड टेस्टला कम्पेअर केलं कुणासोबत, फर्स्ट टेस्ट सोबत. या ठिकाणी फर्स्ट टेस्ट मध्ये आपण कन्सिडर करणार की त्याला किती मार्क्स मिळाले, यक्स. या पद्धतीनेच आपल्याला काय करायचं, कोणाला कोणासोबत कम्पेअर केलं त्याला काय करायचं, यक्स कन्सिडर करायचं. या ठिकाणी आपण लिहिणार की लेट सुयश स्कोर यक्स मार्क इन फर्स्ट टेस्ट. म्हणून सुयश स्कोर इन सेकंड टेस्ट. तर बघा सेकंड टेस्ट मध्ये काय मिळाले, त्याला 10 मार्क जास्त मिळाले. म्हणून या ठिकाणी +10 कोणापेक्षा, फर्स्ट टेस्ट मध्ये जे मार्क्स पडले त्याच्यापेक्षा. फर्स्ट टेस्ट मध्ये आपण कन्सिडर केलं किती, यक्स, आणि ते काय होणार x + 10. म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला कंडिशन दिली, गिव्हन कंडिशन. तर या ठिकाणी बघा कंडिशन काय दिली की 5 टाइम्स म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय स्कोर इन सेकंड टेस्ट इक्वल्स टू कोणाचा स्क्वेअर, स्कोअर इन फर्स्ट टेस्ट. तर या ठिकाणी बघा 5 इंटू तर स्कोअर इन सेकंड टेस्ट मध्ये किती झाला, x + 10 इक्वल्स टू स्कोअर इन फर्स्ट टेस्ट. त्यात आपल्याला काय दिलेलं आहे, स्क्वेअर. मग या ठिकाणी बघा काय मिळणार, x आणि त्याचा काय स्क्वेअर. तर या ठिकाणी करणार मल्टिप्लिकेशन, 5 इंटू x काय होणार 5x, 5 इंटू 10 किती होणार 50 इक्वल्स टू x स्क्वेअर. या दोन्ही व्हॅल्यू या साईडनं प्लस मध्ये, तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मायनस. म्हणून या ठिकाणी होणार x स्क्वेअर - 5x - 50 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा -50 चे आपल्याला काय पाडायचे, फॅक्टर पाडायचे. काय बनणार -10 इंटू 5 मल्टिप्लिकेशन किती येणार -50 आणि या दोन्हीचे ॲडिशन काय येणार -5. या ठिकाणी करणार x स्क्वेअर - 10x + 5 - 50 इक्वल्स टू 0. या ठिकाणी बघा कॉमन काढणार x, या ठिकाणी राहणार x - 10. त्याच्यानंतर 5 आणि 50 मध्ये कॉमन निघणार 5. या ठिकाणी कॉमन काढणार आपण 5 आणि राहणार x - 10 इक्वल्स टू 0. एक वेळेस x - 10 आणि एक वेळेस x + 5 इक्वल्स टू काय 0. तर एक वेळेस x - 10 इक्वल्स टू 0 और x + 5 इक्वल्स टू 0. तर x इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला 10 और x इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार -5. तर या ठिकाणी बघा की जी टेस्ट होती ती निगेटिव्ह मार्काची नसेल, म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करणार की x इक्वल्स टू 10. जर या ठिकाणी उल्लेख आला असता तर आपण कन्सिडर केलं की असतं, किंवा निगेटिव्ह जर मार्किंग आली असती तर आपण कन्सिडर केलं असतं. म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करणार की जे मार्क्स येते काय कन्सिडर करणार नॉन निगेटिव्ह. म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करणार की सुयश स्कोर इन फर्स्ट टेस्ट काय येणार 10 अँड इन सेकंड टेस्ट काय येणार x + 10. म्हणजे आपल्याला काय मिळणार बघा 10 + 10 किती येणार 20. तर या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, असाइन करावं लागेल. याच्यात महत्वाचं एकच की कन्सिडर करताना घाई करायची नाही. कोणाला कोणासोबत कम्पेअर केलं, ज्याच्या सोबत कम्पेअर केलं त्याला काय कन्सिडर करायचं, x कन्सिडर करायचं. या लेक्चर मधला आपल्याला बघायचा आहे शेवटचा क्वेश्चन. आपल्याला रिमेनिंग क्वेश्चन नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचे आहेत. तर बघा ज्याच्यामध्ये बघा 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. तर बघा या ठिकाणी मिस्टर कसमचा काय स्मॉल बिझनेस आहे, कशाचा की अर्थन पॉट बनवण्याचा. त्याच्यानंतर बघा ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. तर रोज ते काय करतात, नंबर ऑफ पॉट्स बनवतात डेली बेसिसवर. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 more than 10 times the total number of pots he makes one day. तर बघा एका जो अर्थन पॉट आहे याची जी किंमत आहे ही काय 40 मोर 40 न जास्त आहे कोणापेक्षा 10 टाइम्स द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. एका दिवसात जे बनवतात त्याच्या. ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. तर बघा की टोटल कॉस्ट ऑफ कोणाची पॉट्स पर डे एका दिवशी बनवणारे पॉट्सची किंमत किती दिलेली आहे 600. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला आपण सांगितलं होतं की कुणाला व्हेरिएबल असाइन करायचं. तर या ठिकाणी बघा
की जी नंबर ऑफ आपलं प्रोडक्शन कॉस्ट आहे याला कम्पेअर केलेलं आहे बघा कोणासोबत, 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. मग आपण कन्सिडर करणार किती एका दिवशी किती पॉट्स बनवतात, एक्स नंबर ऑफ पॉट्स बनवतात. म्हणून या ठिकाणी काय कन्सिडर करणार की लेट मिस्टर कसम मेक एक्स नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस, की रोज ते किती बनवतात, एक्स नंबर ऑफ पॉट्स. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला काढता येते प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ इच पॉट्स. या ठिकाणी काढणार प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट्स. तर या ठिकाणी बघा एका पॉट्सची किंमत किती या ठिकाणी दिलेली आपल्याला 40 मोर शब्द आल्याच्या नंतर आपण काय वापरणार प्लस 40 कोणाच्या 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स म्हणून 10 इंटू एका दिवशी किती बनवतात एक्स नंबर म्हणून इथं काय येणार 10x प्लस 40. या ठिकाणी बघा आपल्याला मिळालं प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट काय मिळालं 10x प्लस 40. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे की इफ प्रोडक्ट कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. तर बघा या ठिकाणी आपल्याला एका दिवशी जेवढे पॉट्स बनवतात त्याची एकूण किंमत दिलेली आहे. मग या ठिकाणी बघा जर सपोज एक पेन आपण 6ला घेतला आणि जर त्याची किंमत एका पेनाची किंमत 10 असेल तर एका दिवशी आपल्याला किती द्यावं लागतील 60. जर आपण 20 पेन घेतले आणि एकाची प्राइस जर 10 असेल तर किती येणार 200. तसंच की ते रोज किती बनवत आहेत एक्स नंबर ऑफ पॉट्स बनवत आहे आणि एकाची प्राइस किती आहे 10x प्लस 40. या ठिकाणी फ्रॉम गिवन कंडिशन. तर या ठिकाणी काय करणार आपण या दोन्हीचा प्रोडक्ट आपल्याला दिलेले आहे काय की टोटल कॉस्ट आपली काय होणार की नंबर ऑफ पॉट्स इंटू कॉस्ट प्राइस ऑफ इच पॉट्स एका याची किंमत. तर या ठिकाणी आपल्याला दिलेली टोटल कॉस्ट किती दिलेली आहे आपल्याला 600 म्हणून या ठिकाणी लिहिणार 600 इक्वल्स टू नंबर ऑफ पॉट्स किती येतं एक्स आणि एका याची प्राइस काय आपली बघा 10x प्लस 40. या ठिकाणी बघा 600 ॲज इट इज एक्स इंटू 10x काय होणार 10x स्क्वेअर एक्स इंटू 40 काय होणार 40x. त्याच्यानंतर बघा प्लस 600 त्या साईडने गेल्यानंतर काय होणार मायनस म्हणून 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इक्वल्स टू या ठिकाणी काय होणार 0. तर या ठिकाणी बघा हीच टर्म डिव्हिजिबल आहे 10 न. मी या ठिकाणी काय करणार आपण डिवाइड अबाव इक्वेशन बाय 10. तर या ठिकाणी 10 ने जर डिवाइड केलं तर 10 डिवाइडेड बाय 10 आपल्याला मिळणार x स्क्वेअर 40 डिवाइडेड बाय 10 या ठिकाणी काय मिळणार 4x आणि या ठिकाणी जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार मायनस 60 इक्वल्स टू 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाली ती बघा काय आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा मायनस 60 चे असे फॅक्टर पडायचे ज्याच्या रूटची ज्या फॅक्टरची ऍडिशन किती आली पाहिजे प्लस 4. या ठिकाणी बघा 10 आणि 6 10 मायनस 6 या ठिकाणी 4 आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती मिळणार मायनस 60 म्हणून या ठिकाणी मिळणार एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इक्वल्स टू 0. तर फर्स्ट पेअर मधून कॉमन काढणार आपण x इन ब्रॅकेट x प्लस या ठिकाणी किती राहणार 10. त्याच्यानंतर बघा एक टर्म किती न डिव्हिजिबल आहे 6 न म्हणून या ठिकाणी कॉमन काढणार मायनस 6 x प्लस 10 इक्वल्स टू 0. एक वेळेस x प्लस 10 आणि एक वेळेस काय येणार x मायनस 6 इक्वल्स टू 0. x प्लस 10 इक्वल्स टू 0 और x मायनस 6 इक्वल्स टू या ठिकाणी काय येणार 0. तर या ठिकाणी बघा प्लस 10 त्या साईडने गेल्यानंतर काय होणार मायनस 10 और प्लस 6 त्या साईडने गेल्यानंतर काय मिळणार मायनस 6. तर या ठिकाणी एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या यामधली आपल्याला एकच घेणार काय घेणार x इक्वल्स टू मायनस 10 आपण घेणार नाही कारण की जर पॉट बनवत असेल तर ते निगेटिव्ह मध्ये जाणार नाही ते काय असणार काउंटेबल म्हणजे होल नंबर असू शकतात एक तर बनवणार नाही काही किंवा बनवले तर कोणते नंबर म्हणून असू शकतात नॅचरल नंबर म्हणून x इज नॉट निगेटिव्ह. या ठिकाणी नंबर ऑफ पॉट्स इज नॉट निगेटिव्ह म्हणून या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली म्हणून नंबर ऑफ पॉट्स मेक इन डेली बेसिस आर किती 6. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं होतं काय विचारलं होतं आपल्याला की फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट म्हणून या ठिकाणी बघा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट जी आपण कन्सिडर केली होती बघा या ठिकाणी काय आलं होतं 10x
प्लस 40 या ठिकाणी 10 इंटू या ठिकाणी बघा एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 6 प्लस 40 या ठिकाणी बघा 60 प्लस 40 या ठिकाणी काय मिळणार 100. तर या ठिकाणी बघा एका जो पॉट बनवणं आहे त्याची जी कॉस्ट प्राइस आहे ती किती मिळणार आपल्याला 100 रुपीज आणि एका दिवशी ते किती बनवणार आहे 6 नंबर ऑफ पॉट्स बनवणार आहे. जर आपल्याला क्रॉस चेक करायचं असेल तर बघा या ठिकाणी दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे टोटल कॉस्ट आपल्याला किती लागणार आहे बघा या ठिकाणी 600 जे आपल्याला दिलेलेच आहे. तर आपण या ठिकाणी आपण काय करू शकतो क्रॉस चेक करू शकतो. तर बघा या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळील मंडळीला देखील काय करा शेअर करा. धन्यवाद.